ये ये सई ये. अगं हे बघ, आज अर्ध्या तासात माझं सगळं कोडं सोडवून झालं. हो, मला वाटलंच होतं. काय ग, तू का अशी उभी आहेस? काही बोलायचंय का माझ्याशी तुला? नाही म्हणजे आप्पा, नचिकेतना ताप आलाय. येणारच. इतरांना असा अवाजवी त्रास दिल्यानंतर दुसरं काय होणार? तू त्याची बाजू मांडायला आले नाहीयेस ना माझ्याकडे? तुझ्या आजीला त्याची फार कणव आली असेल, पण तो किती कपटी आहे हे तुम्हाला कोणालाही माहित नाहीये. त्याच्या भोळ्या चेहऱ्यावर भुलताय तुम्ही. फाजील असा आत्मविश्वास घेऊन आला होता. त्याला वाटलं होतं की अशा फुटकळ धमक्या दिल्या तर हे घाबरतील, पण त्याला अजून कळलेलं दिसत नाहीये तो कोणाच्या विरोधात जातोय. असा वटलीवर आणणार आहे त्याला. कधी तो विचारही करणार नाही आयुष्यात आपल्याला धडा शिकवण्याचा. इतक्या बेशिस्त आणि आगाऊ मुलाला सोपं नव्हतं इथं आपल्या घरात राहणं आणि इथले नियम पाळणं. इथे अगदी परदेशी लोक कसे राहतात याचे मला दाखले देत होता, पण स्वतःला एक काम सुद्धा धड जमत नाही. पण आप्पा, सकाळी काही कामं केली की त्यांनी? अगं तो काम चुकार काय काम करणार? तरी मला तो आगाऊपणाने म्हणाला, मी करतो ना, मला येतं सगळं. 2-4 कामं केली, थकला, फार दमछाक झाली त्याची. बघ, काही दिवसातच तो इथून पळ काढतो का नाही ते. नाही, इथं टिकूच शकणार नाहीये तो. अगं कोळसा कितीही उगाळला तरी शेवटी तो काळाच. जा तुझा, मला जरा वर्तमानपत्र वाचू देत. हो. सई, अगं माझ्यासाठी जरा मुखशुद्धी घेऊन ये ग. घ्या आप्पा. सई, जरा पंखा वाढव ग. आज खूप उकडतंय. शरीराला काम करण्याची सवय नसली की हे असं होतं बघ. सई, अगं तू बघतीस काय? पंखा वाढव ना. हो. आमच्या तरुणपणी भर थंडीत आम्ही अंगावर चादर न घेता सुद्धा झोपायचो, कारण आमचं खाणं पिणंच सकस होतं. या पाश्चात्य लोकांचं खाणं पिणंच मुळात वाईट. ताकद येणार कुठून? सई बाळा, तू पण आता जाऊन झोप ग आता. हो आप्पा, स्वयंपाकघर आवरते आणि जाते. हा. ऐन तारुण्यात इतका नाजूक आहे, म्हातारपणी काय होणार आहे कोणास ठाऊक.
एवढी थंडी वाजतीये पण चादर काही घेतली नाही. अहो अशाने ताप वाढेल तुमचा. ह्याच्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील असं वाटलं का? नो नो. मग का नाही घेतली चादर? यू टेल मी साई. माझा काळजी वाटतो धन पॅन का वाढवला? या घरात आप्पांनी एखादं काम सांगितल्यावर कोणी त्यांना नाही म्हणू शकत नाही. ते रॉंग असला तरी पण. अहो बरं नाही वाटत आहे ना तुम्हाला, मग का वाद घालताय माझ्याशी? आराम करा आता. नो 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 टेल मी. माझा काळजी वाटतं धन. मी गेले होते त्यांच्याशी बोलायला. सो काय बोलला? नाही बोलू शकले. See, this is your problem. आपणचा बिहेवियर रॉंग आहे तरी पण तुम्ही बोलत नाही काय पण. This is so horrible. अहो घरातले मोठे आहेत ते. Yeah, so मोठे आहेत मग तसा बिहेव करता. I've decided. तुम्ही करा नका करू बट मी अपोज करणार आपण. I'll do something. यमुना जड़ी खेळू खेळ कन्हैया का लाजता कन्हैया का. वा आता येऊ दे त्याला. बाय. बरं झालं तू आलास. हे जरा नीट बघून घे. हे माहिती मला तुमचा फूडचा रेट कार्ड आहे. दर वाढलेत ते जरा नीट बघून घे. वाढला म्हणजे? म्हणजे आता ह्या वाढीव दराने तुला जेवणाचे पैसे द्यावे लागतील. ऑलराईट. मी पण माझं स्वतःच नवीन रेट कार्ड बनवला. तुझं तुझं कसलं आलंय रे दरपत्रक? हे बघा, हे तुमचं घर जे लँडवर आहे ते लँड माझं हे तुम्हाला माहिती. त्याचा रेंट मी रिन्यू केलं नाही हे पण माहिती तुम्हाला. तुम्ही इथे फ्री ऑफ कॉस्ट राहता हे नाही तुम्हाला माहिती. राईट. तुमचं जे रेंट होतं ते ओल्ड रेंट होतं ते मी रिन्यू केलं अँड हे रिन्यूड रेंट प्रमाणे हे नवीन रेट कार्ड बनवलं. त्याच्यामध्ये लँडचं रेंट पण इन्क्लुडेड आहे. तुम्ही बघून घ्या ते पण द्यावं लागणार. या घरात फक्त आणि केवळ मराठीच चालतं. आय नो बट हे घर ज्या लँडवर आहे त्या लँडच्या ओनरला ओनली इंग्लिश येतं. करणार काय? अँड आपा लँग्वेज इज नॉट इम्पॉर्टंट. मी काय बोलतो दॅट इज इम्पॉर्टंट. सो ते तुम्ही ऐकून घ्या समजून घ्या. रीड दिस. इंग्लिश रीड करता येतं ना तुम्हाला? अप्रॉक्सिमेटली 40 lakhs आहे. अँड माझं फॅमिलीनी तुमचं रेंट रिन्यू नाही केलं ते मी केलं ते याच्यामध्ये आहे. सो टेक अ लुक. अँड येस वन मोर थिंग. एक सगळा पैसा कधी द्यायचं ते मी लिहिलं नाही. सो द ड्यू डेट कॉलम इज ब्लँक. पण इथे मी कधी पण कुठला पण डेट टाकू शकतो. हे बघ हे चुकीचं आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता तू जमिनीचं भाडं वाढवूच शकत नाहीस. तुम्ही अचानक फूडचा रेट वाढवू शकतो देन मी अचानक लँडचा रेंट पण वाढवू शकतो आप्पा. हे बघ हा अन्याय आहे. मी तुला न्यायालयात खेचीन. लिहू इथे आजचा ड्यू डेट लिहू. अरे लिही. तुझ्या अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही मी. I'm lightning before the thunder, thunder, thunder. नचिकेत, नचिकेत, काय झालं देवकी? ओरडते कशाला? अरे तुझे कान कधी मोकळे नसतातच. बघावं तेव्हा हे लावलेलं असतं काहीतरी. All right, I'm sorry. चिडचिड करू नको. काय झालं tell me. चिडचिड करणार नाही तर काय करणार?
आता हे भाड्याचं काय काढलंयस नवीन? नवीन नाही, दिस इज ओल्ड भाडं आहे, म्हणून मी रेट कार्ड लावलं ते आपांच्या शेजारी. अरे का असा वैऱ्यासारखा वागतोय? देवकी, आपांना रेट कार्ड रिमूव्ह करायला सांग, देन मी पण रिमूव्ह करणार. अरे पण ते किती हट्टी आहेत तुला माहितीये ना. But this is because of you. तुमचे मुले ते हट्टी झालं असं. You pampered him like a kid. आता तू मला उपदेश करू नकोस हं? मी आधीच कंटाळले तुमच्या या युद्धाला. लोक देवकी, आपा माझ्याकडून फूडचे पैसे घेऊ शकतात, देन मी माझं लँडचं मनी का नाही घेऊ शकत? सो टेल हिम टू रिमूव्ह द रेट कार्ड, देन मी माझं पण काढणार. तुम्ही दोघं ना सारख्याला वारखे आहात अगदी. मधल्या मध्ये आमची कुचंबणा होते. दोघांची बोलण्यात काही अर्थ नाहीये. देवकी, मी काय बोलातो ते पाठत नाही तुला. डोंट यू अग्री विथ मी? नवरा आग्या वेताळ असला ना की तो म्हणेल तेच पटवून घ्यावं लागतं. काय अशा डोळे फाडून काय बघताय माझ्याकडे? बोला आता. आप्पा हे त्यांच्या कार्यालयात बघणार आहेत की पैशाची काही सोय होते का? हे पण जुळवाजुळव होते का बघणार. हे म्हणाले काही काळजी करू नका, व्यवस्था होईल काहीतरी. आणि दोघेही लवकर येणार आहेत आज घरी. हो, त्यांचा दूरध्वनी आला होता, तुम्हाला कळवा असं म्हणाले. आज करा. काही एक गरज नाहीये त्या कांगारूला छदाम सुद्धा द्यायची. भीक घालू नका असल्या त्याच्या पोकळ धमक्यांना. आम्हाला वाटतं की तुम्ही जर ते जेवणाचं दरपत्रक मागे घेतलं ना तर तोही माघार घेईल. मी जिवंत असेपर्यंत दरपत्रक मागे घेणार नाही. त्या घुसखोरालाच दरपत्रक मागे घ्यायला लावणार आहे. आणि हे बघा, परत माझ्या समोर असं काही बोलण्याचं धारिष्ट करू नका. हो आप्पा. हो, नाही बोलणार आप्पा. लिहून घ्या. मानसी, लेखणी आणि कागद लिहून. तो त्याचं दरपत्रक बाहेर काढेल. मी सांगतोय ते लिहून घ्या. त्या कांगारू समोर मी कधीही हार मानणार नाही. तरी मी तुला म्हटलं होतं नसते उद्योग करू नकोस म्हणून. पण वहिनी यांचा हट्ट आपल्याला बुडवेल, त्याचं काय? ईश्वरा, आता तूच धाव रे बाबा आमच्या मदतीला. मी अहो, आपण आपलीच मदत करायला हवी. असे हातपाय गाळून कसं चालेल? अगं, हातपाय गळणारच ना. कुठून आणायची एवढी रक्कम? आणि त्या काहीच ऐकत नाहीये. मला तुमचं वागणं खरंच कळत नाहीये. त्याचा डिफिकल्ट काय साई? आय टोल्ड यू यस्टरडे दॅट मी गप्पा बसणार नाही आपांसमोर, मी काहीतरी करणार. अहो पण मी साई, यू टोल्ड मी दॅट तुला काळजी वाटतं माझं. देन नाव आर्ग्यू का करते माझ्यासोबत? बिकॉज यू कांट आर्ग्यू विथ आप्पा. तुम्हालाच सांगणार ना मी. बट वाय? आप्पांना सांगणं इम्पॉर्टंट आहे. टेल हिम टू बॅक ऑफ. साई, स्मॉल किड सारखं ट्रीट करू नको मला. त्यांना समजाव स्मॉल किड सारखं तुझे आप्पांना. काहीच मार्ग डोळ्यासमोर येत नाहीये. काय करायचं आता? प्रश्नच आहे. काय आहे? अमरण म्हणजे काय? आमरण म्हणजे मरेपर्यंत. पण हा शब्द तू कुठे वाचलास? हे बघा. वा. चित्रपटांच्या तिकीट दरांमध्ये झालेली वाढ मागे घ्यावी या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांचं आमरण उपोषण. छान. बघा, हे हल्लीचे विद्यार्थी नको त्या गोष्टींसाठी उपोषणाला बसतायत. तिकडे आपले सैनिक देशासाठी लढतायत आणि हे
स्वस्तात सिनेमे बघायला मिळावेत म्हणून लढतायत. ही अशी जर युवा पिढी असेल तर काय होणार आहे या देशाचं? खरंच कसं होईल अप्पा? तेच विचारतोय ना मी, काय होईल? आमरण उपोषण करतायत. उपोषणाचा अर्थ तरी कळतो का यांना? उपोषणाला बसतायत. आता घडेल याला अद्दल. आजी, हे अप्पा काय करतायत? काय माहिती या सुपीक डोक्यात काय चाललंय ना, काही सांगता येणार नाही. अहो काय करताय? उपोषणाला बसणार आहे मी. अहो पण का, कशासाठी? मूर्खासारखे प्रश्न विचारू नका. आपल्यावर या कांगारूनं जो अन्याय केलाय त्याच्या विरोधात हा लढा आहे. अहो पण तुम्हाला जमणार आहे का या वयात? हो, एकदा निश्चय झाला म्हणजे झाला. आता माघार नाही. अप्पा तुम्हाला त्रास होईल, नका बसू उपोषणाला. आता समजाव तूच, माझं कधीच काही ऐकत नाहीत. लहान नाहीये मी माझी समजूत काढायला. मी उपोषणाला बसणार आहे, माझं ठरलंय. प्लीज बसू दे ते ना पीसफुली. बसू दे काय बसू दे पीसफुली? उपोषण म्हणजे काय माहितीये का तुला? नो म्हणजे? अरे काही खायचं प्यायचं नसतं आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत. Oh, that's serious. मग या परदेशात राहिलेल्या कांगारूंना उपोषणाची ताकद काय हे माहीत असण्याची काही शक्यताच नाहीये. Tell me one thing, अप्पा. करणार तुम्ही करा उपोषण. हो, जोपर्यंत तू या जमिनीसाठी लावलेलं अवाजवी भाडं मागे घेत नाहीस तोपर्यंत माझं उपोषण हे सुरूच राहणार. कोणत्याही परिस्थितीत अन्याय सहन केला जाणार नाही. तुम्ही राहणार हंग्री? जमणार तुम्हाला? बघशीलच तू. अरे मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा आहे. मराठी आडनावं घेऊन फिरणारे इंग्रज तुम्ही. तुम्हाला काय माहित असणार मराठी बाणा? आता बघायचं मला हे तुमचं मराठी बाणा. ऑल द बेस्ट फॉर युअर उपोषण. कॅरी ऑन. बघितलात ना, बघितलात ना कसा निर्लज्जपणे हसत गेला ते. अहो आधीच सगळे काळजीत आहेत हो, त्यात हे असं वागून आणखी काळजी नका वाढवू. ऐका हो अप्पा आमचं. मी जे काही करतोय ते सगळं ह्या खरासाठी. आणि तुम्ही मला अक्कल शिकवताय. अहो पण निष्फळ प्रयत्न करू नका मला थांबवण्याचे. मी उद्या सकाळी 9 वाजल्यापासून उपोषणाला बसणार, यात कोणताही बदल नाही.